चांगलं भेटण्याच्या पहिले वाईट मिळतो. अतिशय जीवनामध्ये सुख जर पाहायचे असेल पहिले सुख भोगावं लागतं, नंतर सुख मिळतो. आपण आतापर्यंत पाहिलं पांडवांचं चरित्र, अनेक भक्तांचं चरित्र पाहिलं. पहिले त्यांच्या जीवनात किती दुःख असतं, नंतर भगवानाची प्राप्ती होत असते. आणि मग समुद्र मंथनाच्या वेळेस हलहाल विष आलेलं आहे पहिल्या वेळेस. मग ते हलहाल विष कोणी आता त्याला कोणी धारण करायचं, सगळे भगवंताचं आवाहन करतात भोलेनाथाचं. नागेंद्र राय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. भोलेनाथ प्रगट होतात आणि मग भोलेनाथ म्हणतात, जे कोणी स्वीकारत नाही ना, जे कोणी स्वीकारत नाही त्याचा मी स्वीकार करतो. जी जगाने टाकून दिलेली वस्तू ती माझ्याकडे द्या. भोलेनाथाला काय काय वाहतो आपण? धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं पान, त्याला आपण हात लावला तरी हात जोडल्याशिवाय राहत नाही. मग ज्याचा कोणी स्वीकार करत नाही ते माझा भोलेनाथ स्वीकार करतो. आपण म्हणतो मला कोणी नाही आहे जगात, कोणी नाही आहे, आहे ना तो, त्याला शरण तर जा तुम्ही. हे बोला शंकरा आवडतोला बेलाची, आवडतोला बेलाची, बेलाच्या पानाची. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. देव म्हणतो ज्याचा कोणी स्वीकार करत नाही त्याचा मी करतो. आवड तुला बेलाची, पाहिलं ना. देव काय करता प्रधान? देवाच्या गळ्यामध्ये मुंडमाळ, देवाच्या गळ्यामध्ये सापाचे हार, देवाच्या गळ्यामध्ये
बेल देवाच्या गळ्यामध्ये धोत्र्याच्या फळांचे हार, जे विष आपल्या हाताला स्पर्श सुद्धा झाला ते आपण स्वच्छ हात करतो, विष देव ग्रहण करतात आणि देव काय करतात ते विष ग्रहण करतात. भोलेनाथ शिवशंकर ते विष ग्रहण करतात कुठपर्यंत कंठापर्यंत. देवाच्या अंगात 10 व्हायला लागला, एवढं 10 व्हायला लागले. देव तांडव नृत्य करायला लागले. अनेकांनी प्रयत्न केला देवाचा दाह शांत करण्यासाठी. गंगा माता सुद्धा डोक्यावर आलेली आहे, डोक्यावर गंगा माता आहे की नाही देवाच्या. भोलेनाथ तरी दाह शांत होत नाही. गंगेने प्रवेश केला डोक्यावर तटामध्ये तरी शांत होत नाही दाह. देवाच्या गळ्याला साप सुद्धा थंड असतो. साप सुद्धा गळ्याला लटकले. सापाने सुद्धा देवाची मदत करण्यासाठी साप म्हणतात भगवंतांचा स्वामी आहे, गळ्यावरती थंड पडलं पाहिजे म्हणून साप सुद्धा आहे. पण सापाने देव पाण्याने सुद्धा देवाचा दाह शांत होत नाही. आणि भक्त स्तुती करायला लागले, देव स्तुती करायला तरी शांत होत नाही. चांगला नृत्य करायला 10 व्हायला लागला भगवान शिवशंकरांचा. मग सप्त ऋषी काय करतात, देवाला 21 दुर्वा, जी आपण गणपती बाप्पाला दुर्वा होती की नाही, ती दुर्वा भगवंताला भोलेनाथाच्या डोक्यावरती ठेवतात. देवाला दुर्वा फार प्रिय आहे बरं का. आता मी काय दुसरा महाराजांसारखा उपाय सांगणार नाही निष्का. आता तर कधी भोलेनाथाला कधी पाणी टाकत नव्हते लोक, श्रावण महिन्याशिवाय देव कधी आठवत नव्हते. आता तर देवाला रात्र दिवस लोक झोपू देत नाही. रात्रंदिवस पाणी तुझ्या डोक्यात टाकतात घागरीच्या घागरी सारे समस्या का हाल सब समस्या का आहे, बरोबर आहे. परंतु एवढा पण परेशान नका करू देवाला रात्रंदिवस. आणि अंतकर देवाला भोलेनाथाला रस्त्याने जाताना नमस्कार केला तरी प्रसन्न होतात भोलेनाथ. तर त्यांच्या अंगावर पाण्याच्या घागरीच्या घागरी टाकायच्या. करा भक्ती करा, पण अशी भक्ती करू नका की दुसऱ्याला त्रास होईल. देव सुद्धा आपल्यासारखे, आपण सुद्धा देव अहम ब्रह्मास्मी, आपण सुद्धा देवच आहोत. आणि समजा आता देवाचा दाह कशाने शांत झाला, दुर्वाने. लोक म्हणतात गणपती बाप्पाला फक्त दुर्वा, भोलेनाथाला दुर्वा प्रिय आहे. कदाचित एखाद्या माणसाच्या अंगाला उष्णता भरपूर असते. आता म्हणजे पण खरं असते, कुणाच्या हातापायच्या आग होते, जळजळ होतं, उष्णता असते की नाही. त्या लोकांनी काय करायची, ती दुर्वा हराळी, आपण हराळीच म्हणतो त्याला, दुर्वा कवळी दुर्वा तिला वाटायची, त्याचा रस घ्यायचा. 1 कप जर तुम्ही रस पिला 7 दिवस तर आपल्या अंगातला दाह शांत होतो, म्हणजे आपल्या अंगाची उष्णता शांत होते. एवढा दुर्वामध्ये शक्ती आहे. देवाला सप्त ऋषींनी काय केलं, ती दुर्वा डोक्यावर ठेवून देवाचा दाह शांत झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. असे समुद्रातून किती रत्न आले, 14 रत्न बाहेर आले. कामधेनू सुद्धा समुद्रातून आलेली आहे. धन्वंतरी भगवंत सुद्धा समुद्रातून आलेले आहे. आणि लक्ष्मी माता सुद्धा समुद्रातून आलेल्या आहे. मग देवाचे सासरे कोण आहे, समुद्र. लक्ष्मी माता समुद्रातून आल्या. जसेच लक्ष्मी माता समुद्रातून बाहेर आले, मंथन केल्याच्या नंतर सगळे देव आणि दानव लक्ष्मी मातेच्या मागे धावायला लागले. आम्हाला लक्ष्मी भेटली पाहिजे, आम्हाला लक्ष्मी भेटली पाहिजे. परंतु लक्ष्मी माता म्हणतात तुम्ही माझ्याकडे धावलात ना, तुम्ही मला प्राप्त करण्याच्या मागे लागले तर मी तुमचे कधीच होणार नाही. लक्ष्मी माता कशी चंचल असते. लक्ष्मी माता म्हणजे तुम्ही मला मिळवण्याच्या मागे तुम्ही माझ्याकडे जर आसक्त झाला तर मी तुमचे होणार नाही. मग मी कोणाची होईल, मी कोणाची होणार आहे. शांताकारं भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिगिरिध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. शांताकारं भुजंगशयनं, जो सापावरती झोपला तरी शांत आहे. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे लक्ष्मी जर यायची असेल तर आपण सापावर झोपाव का, सापावर पाय टाकावं, साप तुमची आरती करेल.
निघला तर आपण 7 दिवस त्या घरात येणार नाही, परंतु सापावर जो झोपला तोही शांत आहे माझा श्री हरी नारायण. याचा अर्थ असा घ्यायचा, हा संसार जो आहे एक प्रकार सापच आहे, मायाचा हा संसार आहे. हा संसार कोणती कोणी चेंज पडू देत नाही. त्या संसारात राहायचं पण मी शांत शांत का राहायचं की भगवान श्री हरी नारायणाला ते समर्पित करायचं कर्म. हा संसार आहे तुझाच आहे, मीही तुझाच आहे. जेव्हा आपण शांत राहायला लागलो, मायामध्ये गुंतणार नाही, हा संसार माझाच आहे हे जेव्हा आपण समजणार नाही, तेव्हा श्री हरी नारायण, तेव्हा लक्ष्मी माता सुद्धा आपल्याकडे प्रसन्न चित्ताने येणार आहे. आणि लक्ष्मी माता प्रसन्न चित्ताने जर आपल्याकडे आला तर श्री हरी नारायण त्याच्या मागे येणारच आहे. आणि मग लक्ष्मी माता म्हणतात तुम्ही माझ्या मागे धावताना मी तुमचे होणार नाही. पण लक्ष्मी माता कोणाकडे जातात? वरमाला घेऊन श्री हरी नारायणाकडे जातात आणि श्री हरी नारायणच्या गळ्यामध्ये वरमाला टाकतात. बोले श्री हरी नारायण भगवान की जय. मग येतं अमृत. अमृत आल्यानंतर मग काय सांगण्याची गरजच नाही, कारण सगळेच मग धावायला लागले. देव आणि दानव अमृत मला मिळालं पाहिजे, मला मिळालं पाहिजे. अमृत मिळवण्याच्या मागे धावतात. मग श्री हरी नारायण युक्ती करतात. श्री हरी नारायणाला वाटतं जर हे अमृत दैत्यांना जर मिळालं तर दैत्य उन्मत्त होतील, देवाचा पराभव करतील. श्री हरी नारायण काय करतात? एक मोहिनी अवतार घेतात. जिसकी प्रतिमा इतनी सुंदर हो कितना सुंदर होगा. मायाचा पती आणि स्वतः मायाचं रूप घेतल्याच्या नंतर कसं दिसत असेल? एरवी आपण मायामध्ये किती गुंतलोय. आणि मग भगवंताने मोहिनी रूप, सुंदर असं मोहिनी रूप घेतलं आणि प्रगट झाल्यावर सगळे देवता आणि दानव पाहतच राहिले. मग मोहिनी म्हणते तुम्हाला मी पाहिजे ना? दानव म्हणतात तुझं आम्हाला भेटत असते तरी अमृत सुद्धा आम्ही ठेव करेल, अमृत सुद्धा नको, आपलं सुद्धा तसंच आहे. देवाने जराशी माया दिली आपल्याकडे, म्हणजे थोडस काही धन संपत्ती आली की आपण मग देव नको, आम्हाला फक्त संपत्तीचा उपभोग घ्यायचा. संपत्तीचाच आपण उपयोग घेण्यामध्ये, संततीचा भोग घेण्यामध्ये देवापासून दूर जातो. कारण सुखामध्ये देवाची आठवणच येत नाही. मोहिनीमध्ये मी पाहिजे ना, मग तुम्ही शांत बसा. म्हणून मी काय करेन, माझ्यावर तुम्हाला विश्वास आहे ना का? आपला देवावरती तुम्ही परत मायेवरती जास्त असतो. मग देव म्हणतात मग तुम्हाला मी पाहिजे ना, तुम्हाला अमृत पाहिजे ना, तर माझ्यावर विश्वास करा, मी सगळ्यांना व्यवस्थित बरोबर अमृत येईल. एकीकडे दानवाचे पंगत, एकीकडे देवाचे पंगत. मोहिनी काय करायची? देवाला अमृत पाजायचे आणि दैत्याकडनं स्मित हास्य करायचे. देवाला अमृत द्यायचे, दैत्याकडे नुसतं हसायचे पाहून. दैत्य खुश, माझ्याकडे मोहिनी पाहून असते, माझ्यावर मोहिनीचं प्रेम आहे. दैत्याला असं प्रत्येक दैत्याला असं वाटायचं, इशारा करायचे मोहिनी मी तुझीच आहे, मी तुझीच आहे. देव असे पाहता कोणाचाच नाही. प्रत्येक दैत्याला वाटायचं मोहिनी माझी होणार आहे, मोहिनी माझी होणार आहे. सगळे विसरले, सगळे विसरले. असं सांगता मोहिनीच्या रूपावरती भोलेनाथ सुद्धा आसक्त झालेले होते. एवढं सुंदर रूप भगवंताने आपलं निर्माण केलेलं आहे. परंतु सगळे आसक्त झाले भगवंताच्या मोहिनी अवतारात. फक्त एकच देव आसक्त झाला नाही, तो कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? सूर्यदेवता. आसक्त झाले त्या रूपावरती, परंतु भाव वेगळा होता. सगळ्यांना वाटायचे की मोहिनी मला पत्नी रूपाने भेटली पाहिजे, परंतु सूर्यदेवाला असं वाटायला, सूर्यनारायणला असं वाटत होतं की ही मोहिनी किती सुंदर आहे, किती सुंदर कन्या आहे, किती सुंदर हिचं रूप आहे. जर देवाने मला अशी मुलगी दिली असती तर, देवाने मला अशी मुलगी हवी आहे, मला जर अशीच मुलगी असती तर मी खूप प्रेम केलं असतं त्या मुलीवरती, आणि मला अशी मुलगी व्हावी, मी ईश्वराची प्रार्थना करेल, अशी विनंती करायला सूर्यनारायणा एवढी सुंदर मुलगी मला प्राप्त झाली पाहिजे, मला अशी मुलगी झाली पाहिजे ना सूर्यनारायण.
मनामध्ये विचार करायला लागले. परंतु काय आहे, सत्य संकल्पाचा दाता पूर्ण करी मनोरथ. जशी इच्छा आहे तशी पूर्ण होत असते, परंतु इच्छा कशी पाहिजे, सत्य सात्विक पाहिजे. जशी म्हणतात ना, आता आपल्या अनपढ भाषेमध्ये एक म्हण आहे, जैशी वासना तैशी पुरवणार आहे ना, ऐका ना. मग श्री हरी नारायण म्हणतात, सूर्य देवता तुम्ही माझ्यावरती आसक्त कामरूपाने झाला नाही. तुम्हाला मी पत्नी म्हणून तुम्ही मला मुलीच्या रूपामध्ये पाहिलं, मी तुमची मुलगी होणार आहे म्हणून. परंतु देव श्री हरी नारायण सूर्य देवाची कोणती मुलगी झाली. आता हा विषय सांगतो, इकडे झाक्यात दोन बनायचे आहेत. अजून शॉर्टकट मध्ये सांगते. आता सूर्य देवताची मुलगी श्री हरी नारायण बनले, पण कोणी रूपात बनले, राधाराणीला ओळखता का तुम्ही? राधाराणी साक्षात श्री हरी नारायणच आहे. राधाराणीच्या स्वरूपाने सूर्यदेवाकडे जन्माला आले, त्यांनी अवतार घेतला. लोक म्हणतात देवाने अन्याय केला राधाराणीवर. लोक काय म्हणतात, आपल्यासारखे लोक अल्पज्ञानी लोक आपण, आपल्या काय करतो म्हणतात, रुक्मिणी सोबत विवाह केला आणि राधाराणी सोबत प्रेम केला आणि राधाराणीचा त्याग केला, राधाराणी सोबत लग्न केलं नाही. आता तुम्ही सांगा, श्री हरी नारायणाचं स्वरूप देवाला एकच वेळा तिन्ही आई वडिलांकडे जायचं होतं. एक वृषभान राजा बरसाण्यामध्ये आणि एक देवकी माता वसुदेवजी आणि दुसरे देवकी माता वसुदेवजी पहिल्या वृषभान बरसाण्यामधले आणि तिसऱ्या यशोदा माता नंद बाबा. आता तिन्हीकडे कसे काय देव जाते. मग स्वतःला देवाने एकोहम बहुश्याम, देव कसा आहे, एकच आहे परंतु सर्वत्र आहे. देवाने राधाराणीच्या स्वरूपामध्ये अवतार घेतला. आणि मग तुम्ही सांगा, जर देवच राधाराणी असते तर स्वतःसोबत स्वतः कोणी लग्न करता का? परंतु आपल्याला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळ. आपण फक्त चरित्राचं उच्चारण करायचं, त्याचं स्मरण करायचं. याच्या व्यतिरिक्त देवाने असंच का केलं, तसंच काय केलं, त्याने चोरीच काय केली, देवाने एवढ्या बायका काय केला, हे आपल्या डोक्याच्या पलीकडचं आहे. आपण काहीच नाही करू शकत, आपला कळणारा नाही तो. वेदांनाही नाही कळला, सकाळी प्रमाण झालं कानाडा राजा पंढरीचा. मग आपल्याला कसा कळेल, वेदांनाच नाही कळत, आपल्याला कळणार आहे का तो? नाही. मग देव काय करायचे, दैत्याकडे फक्त स्मित हास्य करायचे आणि इकडे देवाला अमृत पाजायला लागले. होतं का, एक राहू नावाचा दैत्य पाहतो, त्याच्या लक्षात येते की हा कोण आहे, छेलिया आहे, हा कोण आहे, श्री हरी नारायण आहे. हा काय करतो, देवतांना अमृत देतो आणि आपल्याला नुसतं स्मित हास्य करून मोहित करतो. मग काय करतो, राहू नावाचा दैत्य काय करतो, देवताच्या पंक्तीमध्ये देवाचं रूप घेऊन बसतो. कोणाकडे, सूर्य देवता आणि चंद्र देवता जवळ जाऊन बसतो राहू नावाचा दैत्य. देव मोहिनी अमृत घेऊन पाजत येते, ते राहूला सुद्धा पाजून टाक, लक्षात येत नाही. मग सूर्य देवता आणि चंद्र देवता म्हणाल, देवा तुम्ही चूक केली, म्हणे हा दैत्य आहे, हा देव नाही. देव चतुर्भुज रूपात प्रकट होतात आणि सुदर्शन चक्राने त्या राहूचा वध करतात. परंतु ते राहूचा वध करण्यापूर्वी त्याने अमृत ग्रहण केलेलं होतं, तो कसा मरणार. मग ते राहू आणि केतू दोन ग्रह आहेत का नाही, ते एका राहूचे आहेत. आणि तेव्हापासूनच मग चंद्राकरण सूर्यकरण होतं की नाही, तर ते राहू केतू काय करतात, सूर्यदेवाला आणि चंद्रदेवाला घेण्यासाठी येत असतात. असं आपण अध्यात्म दृष्टीने आणि विज्ञानाच्या दृष्टीने जर पाहिलं तर असं आहे. असं सांगतात की माझं एवढं शिक्षण नसेल, मला काही कळत नाही बरं एवढं, पण मी असं ऐकलं. असं म्हणतात पृथ्वीची जर सावली चंद्रावरती किंवा सूर्यावरती पडली तर तेव्हा ग्रहण लागतं, हे पण आहे. आणि दुसरं जर पाहिलं तर अध्यात्म दृष्टीने राहू केतू काय करतात, तू आमचे कळ लावले माझे, मी अमृत ग्रहण केलं, अमृत पिलेलं तू सांगितलं, ग्रहण केलं सांगितलं, म्हणून तर खाण्यासाठी येतात, हे पण आहे, घेण्यासाठी येतात. कारण देवाचा विषय आपण नाही समजू शकणार. आणि मग सगळे दैत्य मारले गेले, कारण सगळे देवाने अमृत पिलेलं होतं. देव धुष्टपुष्ट झाले, सगळे देव काय करायला, दैत्यांचा वध करायला युद्ध चालू आहे, दैत्याचं आणि दानवाचं युद्ध चालू आहे. मग तेवढ्यामध्ये काय शुक्राचार्य तिथे येतो. शुक भगवंत वेगळे, शुकदेव वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे बरं का. दैत्याचे गुरु शुक्राचार्य येतात, संजीवनी पुटी घेतात आणि दैत्याला जिवंत करतात.
त्याच्यातला एक दैत्य असतो बली. तो कोणाचा असतो? भक्त प्रल्हादाचा नातवंड हा बलिराजा असतो. फार दानशूर असतो तो. आणि बलिराजाला सांगितलेलं आहे शुक्राचार्याने तू काय कर म्हणे. बलिराजा शुक्राचार्य म्हणतात तू काय करायचं 100 यज्ञ करायचे. 100 यज्ञ केल्याच्या नंतर तू कोण होशील? स्वर्गाचा अधिपती होशील. इंद्राचं सिंहासन तुला मिळेल. तू इंद्र बनशील. कोणाचा? स्वर्गातला. आणि बलिराजाकडे तिने झाली का नाही? गोपाल कृष्ण भगवान बलिराजाकडे 100 यज्ञ 99 यज्ञ बलिराजा पूर्ण करतो. परंतु देवतांना काळजी पडते. देवतांना काळजी जर का बलिराजा 100 यज्ञ पूर्ण झाले जर का देवता बोला बोलिए गोपाल